7 तासानंतर आमचं दर्शन झालेलं आहे. उंचीवर असणाऱ्या सह्याद्रीच्या कुशीमध्ये 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक तरी लाईन आहे. आणि किती तुम्ही भारीचा ड्रेस कोड जरी घातलात ना तरी ह्या ड्रेसवरच तुम्हाला महादेवांचं दर्शन करायचं आहे. सकाळ शिव सकाळ मित्रांनो. आणि फायनली आज आहे शनिवार, आज आहे 15 ऑगस्ट. 15 ऑगस्टच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि साईला पण आज सुट्टी आहे, मित्रांना पण सुट्टी आहे, उद्या संडे आहे, संडेची पण सुट्टी आहे, 2 सुट्टी आलेली आहेत. सो आम्ही खूप मोठा प्लॅन केलेला आहे बाहेर जाण्याचा. 2 महिन्यापासून आम्ही तो जो प्लॅन करत आहोत आज कुठे सक्सेस झालेला आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहोत भीमाशंकरला. सकाळपासून सगळी काही तयारी केलेली आहे. साईजवळ बाबा आहेत, त्यासाठी सगळा स्वयंपाक पण मी बनवलेला आहे. इकडे बघा सगळं काही टप बॉक्स वगैरे सगळं काही रेडी केलेलं आहे. थोडंसं लेट झालेले, 9 वाजण्यासाठी आलेले आहेत असो, कारण सगळं काही आवरलेलं आहे काम. सो इकडे हँडबॅग आणि हेल्मेट तयार आहे. इकडे आपला टप बॉक्स तयार आहे. इकडे मी फ्लॅग घेतलेला आहे लावण्यासाठी, झेंडा आपला. गाडीला बघूया आता कसा बसतोय तो. आणि इकडे आहेत आपले रायडर. इकडे मस्त बाप्पाची पूजा केलेली आहे. आता आपल्या प्रवासाला सुरुवात करायची आहे. चला पटापट आपलं सेटअप आहे गाडीवर ते तयार करूया आणि प्रवासाला सुरुवात करूया. चला मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय. सो मित्रांनो, आपण चाललेलो आहोत भीमाशंकरला. आणि आता आम्ही डोंबिवलीवरून निघालेलो आहोत. भीमाशंकरला कसं जायचं, कुठे राहायचं, सगळं काही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो व्हिडिओमध्ये तुम्ही बनवून राहा. आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता तर आम्ही राईडला सुरुवात केलेली आहे. तर मित्रांनो, डोंबिवलीमध्ये ना भव्य दिव्य रॅलीचं आयोजन केलेलं आहे 15 ऑगस्टच्या निमित्ताने. बघा चालूच झाले. भारत माता की जय, वंदे मातरम. मित्रांनो, आज डोंबिवलीमध्ये भव्य आणि दिव्य असं रॅलीचं आयोजन केलेलं आहे. खूप मोठी रॅली आहे, खूप सगळेजण सहभागी झालेले आहेत आणि खूप भारी वाटलं नाही का. सगळेजण आपल्या भारत मातेचा जय जयकार करत आहेत. आणि आम्ही चाललेलो आहोत भीमाशंकरांचं दर्शन करायला. आता आम्ही डोंबिवलीच्या ट्रॅफिकमधून निघालेलो आहोत बाहेर. 5 तासाचं आपल्याला जर्नी दाखवत आहेत. बघूया आपल्याला किती वेळ लागणार आहे ते. आम्ही लोणावळा साईडनी जाणार आहोत कारण तिथूनच आपल्याला जवळ आहे. मी 6:30ला उठली ना, म्हणजे स्वयंपाक बनवत होती तेव्हा एवढा पाऊस होता ना, आम्ही बाहेर निघेपर्यंत पाऊस होता. आम्ही 9 वाजता निघालो आणि आत्ता आम्ही थोड्याच वेळात पनवेलला पोचणार आहोत. पण अजून पण पाऊस नाही आहे. म्हणजे महादेव परीक्षा घेत होते. रात्रीपासून मी निघाले, सकाळपासून एवढा जोराचा पाऊस, पूर्ण अंधार केलेला. हे पण मला बोलतायत की पाऊस किती आहे बघ, जायचं की नाही. मी बोलली नाही, आता निघाले ना जायचं, पाऊस असू द्या. तरी ना देव पण आपली परीक्षा घेत असतो आहे ना. आणि मी बोली आता निघाली, मी बोली निघाली ना तर आता जाऊच आपण. पार्किंगमध्ये आलो आणि आम्ही झेंडा लावलाय बघा मागे. तो झेंड्यावरून थोडंसं लोकांची भांडणं झाली. झेंडा मागे लावायचा की पुढे जायचं, त्याच्यावरून थोडी तिथे बडबड केली, नंतर मग निघालो. भांडतात खूप माझ्याशी, छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिड करतात. सकाळ सकाळ सगळं काम ना मीच करते, पण ह्यांची जास्त चिडचिड असते. यांना फक्त आंघोळी करून निघायचं असते, बाकी सगळं घर बीर मीच आवरते. बरोबर ना. मग चला आता आपण पनवेलला पोचणार. ट्रॅफिक बघा मित्रांनो, किती जाम झालं एकदम रोड. आज आम्हाला सगळीकडे ट्रॅफिकच भेटत आहे. रस्ते पण खराब आहेत ना, त्यासाठी पटकनच ट्रॅफिक जाम होते.
चला पनवेल सोडलेलं आहे, आता आपल्याला खोपोली येणार आणि खोपोलीला आम्ही मध्येच आहोत. सो आत्ता इकडे पाऊस आलेला आहे बघा सकाळपासून. किती वाजले हो? 11:30 11:30 11:15 झाले असतील. सो मित्रांनो आम्ही थांबलेलो आहोत जगपास मिसळमध्ये. आपण जाऊया छोटा मोठा नाश्ता करू. हर महादेव मित्रांनो, आणि जगपास मिसळमध्ये आम्ही आमचा नाश्ता एन्जॉय केला. आमच्या घरी ना यावर्षी श्रावण खूप कडक पाळलेला आहे. फक्त आम्ही उपवास नाही केलेले, कारण माझा जरा प्रॉब्लेम आहे. उपवास केल्यानंतर मला चक्कर वगैरे येते. पहिले मी खूप उपवास करते, पण आजारी पडल्यापासून ना नॉर्मली खाते. आणि मिस्टरांनी पण श्रावण पाळलेलं आहे, म्हणून मी पासून ठरवलेलं की भीमाशंकरला जायचं. पण बघा ना मित्रांनो, योग कसा येतो. आज श्रावणातला पहिला शनिवार आहे आणि आम्हाला योग आलेला आहे भीमाशंकरला जाण्याचा. अगदी सकाळपासून खूप पाऊस होता, तरी पण आमची राईडला आम्ही निघालो आणि मस्त चाललेली आहे. आता आम्ही नाश्ता केला छोटा मोठा, मिसळ खाल्ली आणि आता आम्ही निघालेलो आहोत. लेट का होईना आम्ही पोहोचू, कारण खूप सारे लोक निघालेले आहेत बाहेर. सुट्ट्या आहेत ना 2-3 दिवस, त्यासाठी. म्हणून ना ट्रॅफिक पण जाम आहे. जिथे हॉटेलमध्ये जातो ना तिथे पण पूर्ण रश आहे. खूप म्हणजे खूप तिकडे पब्लिक आहे. त्यासाठी ना थोडा उशीरच होणार. मिसळ एन्जॉय करून निघालेला आहोत आणि भन्नाट अशी हवा सुटलेली आहे. त्यांचा मोठा ब्लॉग चालू आहे. मित्रांनो आलो आपण खोपोलीला, आणि खोपोलीला श्री गगनगिरी महाराजांचा मठ आहे. खूप सुंदर असं मठ आहे. आम्ही गेलेलो तिकडे. श्री गगनगिरी महाराज की जय, श्री स्वामी समर्थ. आता आपल्याला आपण जाणार आहोत लोणावळ्याचा घाट. अरे बापरे मित्रांनो, समोर बघा डोंगरा पुन्हा लाईनीमध्ये लागलेली वॉटरफॉल. काय नजारा आहे मस्त. आता आपण चढत आहोत लोणावळा खंडाळ्याचा घाट. कॅमेरा तर नाही दिसणार हो, खूप लांब आहे. किती सुंदर वाटते ना मित्रांनो पण आपली सह्याद्री पावसातून. आणि ही सह्याद्री फिरण्यासाठी जेवढे लोक गर्दी करतात. पांढरा घाट चढते लोणावळा खंडाळा. पुन्हा एकदा या महिन्यात पुन्हा एकदा आलो आम्ही लोणावळा खंडाळ्याला. मागच्या महिन्यातच येऊन गेलो. काय पावसाने मित्रांनो मेहरबानी केली आमच्यावर. आपण टॉप व्ह्यूला खंडाळा घाट. गर्दीच गर्दी आहे आज. रुकने का नहीं, झुकने का नहीं, चलते ही रहने का. भीमाशंकर पहुंचने का. 3 तासामध्ये आपली राईड येऊन पोचलेली आहे लोणावळ्याला. आणि त्याच्यामध्ये आपला अर्धा पाऊण तासाचा चहा नाश्ता झाला. फटाफट आम्ही आलो. थोडीफार ट्रॅफिक भेटली, नाहीतर अजून लवकर आलो असतो. आत्ता इथून आपल्या बाईकने वळण घेतलेलं आहे भीमाशंकरकडे. आता आपण चाललेलो आहोत भीमाशंकरकडे. पुण्याकडच्या लोकांना आणि ना लोणावळा खंडाळ्याच्या लोकांना खूप जवळ आहे भीमाशंकर. मुंबईकडच्या लोकांना थोडंसं लांब पडतं. आणि जिथे तिथे आम्हाला ट्रॅफिकच भेटते. बघा ना, बघा पुन्हा एकदा ट्रॅफिक. जिथे तिथे तेच भेटते. आता अजून पटकन पटापट पोचलो असतो. कुठून कुठून वळण काढते पांडा. शी चिखला बघा, ते पांडा वळण काढत काढत साईडून चालले. कशी लेन लागली बघा ना ट्रॅफिकची. हर हर महादेव शंभू, हर हर महादेव शंभू. आणि मित्रांनो ट्रॅफिकमधून आम्ही निघालेलो आहोत. आता आम्ही गुगल मॅप जो लावलेला आहे ना त्यामध्ये आम्ही पाहिलं की भीमाशंकर पूर्ण जाम आहे. माहिती नाही आज आपलं दर्शन किती वाजता होणार ते, पण बनून राहा तुम्ही व्हिडिओमध्ये. तुमचं दर्शन मी करूनच टाकणार आहे ना. किती पण लेट झालं तरी आपण दर्शन करूया भीमाशंकरांचं. चलो मित्रांनो, अजून एक छोटासा ब्रेक घेतलेला आहे. इथे आम्ही चहा पिण्यासाठी थांबलेलो आहोत, कारण राईड मारताना कसं सकाळला होतं ना, त्यासाठी चहा पाहिजे. चहा आणि पाणी पिऊन घेतो, नंतर पुन्हा एकदा आपण राईडला सुरुवात करूया. का रेनकोट काढला? मला पण हे बघा गरम झालं, मी पण अर्धा काढला. खूप आतमध्ये गरम होतं माहितीये. इकडे तर ऊन पडलंय. मला असं वाटलं या साईडला खूप पाऊस असणार, पण नाहीये, कमी आहे पाऊस. ठीक आहे, महादेवाने परीक्षा घेतलेली आपली.
या मित्रांनो गरम गरम चहा प्यायला. बरं वाटतं चहा प्यायला की ना. चहा प्यायला की जरा बरं वाटतं. एक गोष्ट तुम्हाला मी सांगायला विसरली की आम्ही आता दोघांनी पण रेनकोट घेतलेले. मी म्हणजे थोडी घेतलेली आहे, निशाने फक्त वरचा कोट घेतलेला आहे. सो आम्हाला ना मस्तपैकी चांगल्या रिजनेबल प्राइस मध्ये मिळाले. आम्ही 2 जोडी घेतली म्हणून. तर ते सगळं ना व्हिडिओ आलेला आहे. ते तुम्ही एक मिनी ब्लॉग बनवलेला, त्याच्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे की आम्ही कुठून घेतला, काय घेतला. मागच्या वेळेस आपण कर्जतला गेले ना, कोटाने आपण एक्सप्लोर केली, तेव्हा माझा रेनकोट हरवलेला, तो रायडाचा होता. आणि आता मी स्कालाचा रेनकोट घेतलेला आहे. ते पण एक ब्रँडच आहे, खूप मस्त आहे. मिनी ब्लॉग तुम्ही बघा, त्यामध्ये सगळी काही माहिती देईल. तुम्हाला रेनकोट घ्यायचं असेल ना, तिथे जाऊन ना तुम्ही घेऊ शकता त्या शॉपमध्ये. अगदी चांगली रिजनेबल प्राइस आहे आणि ब्रँड पण चांगला आहे. आणि याने बघा रेनकोट काढून ठेवलेला आहे. ते बाबा नाही काढला, एकदा काढून माझा पडलाय, चांगला मला फटका बसलेला आहे. आता काढूनच ठेवलाय. पाऊस येऊ दे नाही येऊ दे, एवढ्यात काढणार नाही मी. पोचल्याशिवाय. मंडळी बरं आहे का. आम्ही अजून राईडच करत आहोत. आणि मित्रांनो, आम्ही ज्या रस्त्याने आलोय ना, त्या रूटने जर तुम्ही आलात ना, तर इकडचा निसर्ग एवढा सुंदर आहे ना. एकदा तुम्ही लोणावळा क्रॉस केला ना की तिथून मग तुम्हाला खूप सारे गाव लागतील. गावागावातून पूर्ण रस्ता आलेला आहे. रस्ता थोडा खडतर आहे, प्रवास थोडा आपला खडतर आहे, रस्ता कच्चा आहे आणि थोडासा अरुंद पण आहे, त्यासाठी थोडीफार ट्रॅफिक भेटेल. पण हा निसर्ग एवढा सुंदर आहे ना, आजूबाजूचा पाण्यासारखा, खूप मस्त आहे. आम्ही खूप एन्जॉय करतोय राईडमध्ये. पाऊस तर आम्हाला भेटलाच नाहीये. आणि दुधासारखे पांढरे शुभ्र असे तुम्हाला वॉटरफॉल पाहायला मिळतील मेन म्हणजे. आणि बघा ना, आजूबाजूचा निसर्ग एवढा भारी आहे ना, एकदम निसर्गाच्या सानिध्यात असं आहे भीमाशंकर. मला तर वाटतं का इथे उतरावं नाही का, या पठारावर फिरावं, खूप सारे फोटोशूट करावे. पण मी शेवटी थांब जरा थांब. आपण पहिले दर्शन घेऊया. हे बघा पवन चक्की, वाव. खरं मित्रांनो खूप छान आहे. थोडासा रस्ता तुम्हाला खडतर भेटेल, पण हा रूट मस्त आहे एकदम. काय होता पवन चक्की, भीमाशंकर सरळ आहे. बघा मित्रांनो रस्ता. हर महादेव, हर हर महादेव शंभू, हर हर महादेव शंभू. कसं वाटतंय? भारी वाटतंय, मजा येते. मला तर वाटतंय मी कधी मंदिर बघते, मंदिर दर्शन तर होणारच, पण कधी त्या ठिकाणाला मी पोहोचते. मित्रांनो, एकदा त्या ठिकाणाला पोहोचलो ना, त्या भूमीवरती गेलो, आपलं दर्शन झालं म्हणून समजायचं. 3 महिने झाले मी मागे लागले मिस्टरांच्या, माहिती आहे, पण आज योग आला. मित्रांनो, खडतर रस्ता संपलेला आहे. तो रस्ता संपून आपण पूर्ण घाट चढून आलेलो. घाटावरचा खूप छान असा रस्ता आहे, वेडीवाकडे वळणे घेणारा. अगदी राईड करायला खूप मज्जा आली. आणि तुम्ही इकडे पाहू शकता, इकडे एक सुंदर असं पठार आहे, व्हॅली म्हणू शकतो आपण. आणि इकडे ना खूप गाड्यांची पार्किंग केलेली आहे. एवढे गाड्या पार्किंग केले आहेत ना, रस्त्याच्या बाजूला पण पार्किंग केलेली आहे. त्याच्यामुळे ना बाईक सुद्धा जाऊ नाही शकत, असे आम्ही फसलेलो आहोत ट्रॅफिकमध्ये ना. मंदिराच्या बाजूला डेपो असल्यामुळे ना तुम्हाला खूप सारे एसटी आहेत, ते इकडे पाहायला मिळतील. आणि त्याच्यामुळे हा रस्ता जाम होतो, कारण रस्ता पण खूप छोटा आहे आणि गाड्यांच्या पार्किंगनी अजून रस्ता जाम करतात. त्याच्यामुळे ना खूप इथे ट्रॅफिक असते. ह्या एवढ्या पट्ट्यालाच तुम्हाला ट्रॅफिक पाहायला मिळेल. खूप सारे लोक इकडेच पार्किंग करतात या पठारावर. आणि तुम्ही पाहू शकता ही व्हॅली किती सुंदर आहे. आणि हे ठिकाण पाहण्यासाठीच लोक इकडेच पार्किंग करतात आणि इथून मग चालत जाऊन भीमाशंकरांचं दर्शन करतात. पाहताय तुम्ही किती छोटी छोटी झाडं आहेत, अगदी पठारावर आलेली आहेत आणि एवढी सुंदर दिसते.
मित्रांनो 3 ते 3.5 तास आम्ही ट्रॅफिकमध्ये होतो आणि अजून पण आम्हाला खूप सारे प्रॉब्लेम आले. शेवटी आम्ही येऊन पोचलो मंदिराजवळ आणि इकडे आल्यानंतर आम्ही फिरत होतो रूमसाठी. त्यामध्ये एवढा पाऊस होता, रूम पण भेटणं मुश्किल होतं कारण इकडे गर्दी एवढी जाम होती ना, त्यासाठी रूमवाल्याने रूमचा रेट पण खूप वाढवलेला होता. मग आम्हाला आमच्यासारखेच दोन्ही पण फॅमिली भेटली, दोघेजणं. हे दादा आहेत दोघेजणं, एक पुण्याकडचे आहेत आणि एक पनवेलवरून आहेत. सो ते पण आम्हाला भेटले. ते पण दोघंजण रूमच शोधत होते. मग त्या दोघांनी आणि आम्ही मिळून आम्ही तिघांनी मिळून असा कंबाईन हा रूम घेतलेला आहे. म्हटलं सर आपल्याला तर 2 तासासाठी रूम पाहिजे, नंतर तर आम्ही लाईनला जाणार कारण रात्रीचीच लाईन लावायची आहे. त्यासाठी आम्ही मग सगळ्यांनी मिळून हा रूम घेतलेला आहे. आणि आत्ता आम्ही जेवायला वगैरे जातो, जेवण वगैरे येतो, थोडंसं 2 तास आम्ही फ्रेश होतो आणि नंतर मग आपण लाईनला जाऊया. सकाळ सकाळ शुभ सकाळ मित्रांनो, सकाळची वाजलेली आहे 3. आम्ही फ्रेश वगैरे झालेलो आहोत. सकाळ सकाळी मस्त फ्रेश झालेलो आहोत आणि आता लाईन तुम्ही बघू शकता. आम्ही जिथे राहिलो ना तिथपर्यंत लाईन आलेली आहे. आता मी लाईनमध्ये चाललो दर्शनासाठी. चला आपण सकाळी सकाळी महादेवांचं दर्शन करूया. हो, खूप सारी लाईन आहे, कितीतरी लाईन आहे आणि किती तुम्ही भारीचा ड्रेस कोड जरी घातलात ना तरी ह्या ड्रेसवरच तुम्हाला महादेवांचं दर्शन करायचं आहे. खूप सारी लाईन आहे. 5 वाजता आता मंदिर खोलणार, तेव्हा सगळे पटापट 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 धावणार. आपलं दर्शन लवकर होणार आहे. 3 वाजल्यापासून आपण लाईन लावलेली आहे. पाहू शकता चपलांचे कसे डिग लावलेत ना, त्यापेक्षा ना जिकडे तुम्ही राहाल ना त्या रूममध्ये तुम्ही चपला ठेवून ना लाईनीमध्ये या. अशा चपलानंतर तुम्ही जेव्हा दर्शन करून याल ना, शोधण्यासाठी खूप तुम्हाला टाईम जाईल. दर्शन करण्यासाठी मंदिराकडे जाण्यासाठी ह्या पायऱ्या आहेत आणि 100 ते 150 पायऱ्या असतील. त्या उतरून आपण जायचं आहे आणि महादेवांचं दर्शन करायचं आहे. पायऱ्यांवरती 2 लाईन लावलेल्या आहेत आणि बाजूची एक लाईन आहे. अशा 3 लाईन लावल्या जातात. बाजूची जी लाईन आहे ती मुखदर्शनाची आहे आणि ह्या 2 लाईन आहेत समोरच्या त्या स्पर्शदर्शनचे. स्पर्शदर्शन म्हणजे पूर्ण पिंडीला हात लावून आपल्याला तिकडे दर्शन होणार. अशा प्रकारे भीमाशंकरांचं दर्शन आपल्याला करायचं आहे. सो मित्रांनो पाहू शकता आता आपण मंदिराच्या जवळ आलेलो आहोत. मंदिराचा कळश आपल्याला दिसत आहे पण धुक्याने पूर्ण वेढलेला आहे, त्यासाठी व्यवस्थित काही दिसणार नाही कारण इकडे खूप सारा धुकं आहे आणि गर्दी पण तेवढीच आहे. सो मित्रांनो आपल्याला वाटलं की आपण मंदिराच्या जवळ पोहोचलेलो आहोत पण आतमध्ये पण अजून एवढी लाईन आपल्याला काढायची आहे. त्याच्यानंतर आपलं दर्शन होणार. आणि मंकी बघा, मंकी राजा कसे बसले. एवढा पट्टा अजून आपल्याला पार करायचा आहे, नंतर मग सीडी येणार, नंतर मग मंदिरामध्ये आपलं दर्शन होणार. गर्दी बघा. बघा तुम्ही खालून लाईन आहे मुख दर्शनाची, इथून तुम्ही आरामात दर्शन करू शकता महादेवांचं. मित्रांनो भीमाशंकर हे 6वे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते आणि या ठिकाणाला भीमाशंकर म्हणून नाव का पडले तर कुंभकर्णाचा पुत्र भीमासूर याचा वध करण्यासाठी महादेवाने अवतार घेतला होता आणि म्हणूनच या ठिकाणाला भीमाशंकर म्हणून असे ओळखले जाते. भीमा नदीचा पण उगम इकडेच झालेला आहे. गाभाऱ्यात असणारे महादेवांची पिंड आणि आजूबाजूला असणारे मोठमोठे स्तंभ यांची कलाकृती पाहून मन अगदी शांत झाले. समोर महादेवांची पिंड, तिकडे दर्शन केले आणि अशा प्रकारे आम्ही महादेव भीमाशंकरांचे दर्शन केलेले आहे. बाजूला बघा मित्रांनो कुंड आहे पण पूर्ण कचरा टाकून पूर्ण कुंडाची वाट लावली. बांधकाम चालू असल्यामुळे बघा पूर्ण प्लास्टिकने झाकलंय आणि धुक्याने पूर्ण माखलेला आहे भीमाशंकर. हर हर महादेव. सो मित्रांनो 7 तासानंतर आमचं दर्शन झालेलं आहे. उंचीवर असणाऱ्या सह्याद्रीच्या कुशीमध्ये 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग यांचं आम्ही दर्शन केलेलं आहे आणि धुक्याने अगदी माखलेलं आहे. इकडे भीमाशंकर खूप धुकं आहे पाहू शकता. मंदिराचा कळस सुद्धा एकदम धुक्याने माखलेला आहे. काहीच इकडे स्पष्ट दिसत नाहीये, पूर्ण धुकं आहे आजूबाजूला. 4 तास आम्ही ट्रॅफिक मध्ये आणि 7 तास आमचे लाईन मध्ये गेलेले आहेत.
फक्त रात्रीचे 2 तास आम्ही आराम केलेला आहे आणि 3-3:30 वाजता आम्ही लाईन लावलेली होती. जर मित्रांनो तुम्हाला इकडे यायचं असेल ना तर तुम्ही रात्री येऊन इकडे राहा आणि सकाळी दर्शन करा, कारण रात्री खूप इकडे ट्रॅफिक असते. आणि आता श्रावण महिना चालू झालेला तर इकडे येण्याच्या आधी तुम्ही रूम बुक करा, कारण 2 किलोमीटर अंतरावर ना जे लोक असतात, आता माहिती नाही ते पोलीसवाले आहेत की ट्रॅफिक आहेत, पण तिकडे ना आपल्याला थांबवतात आणि आपल्याला आतमध्ये आपल्या बाईक म्हणजे बाईकवाल्यांनाच थांबवतात, आतमध्ये येण्याची परवानगी देत नाहीत. मग काय करायचं, मग त्यांना सांगायचं की आम्ही आतमध्ये रूम बुक केलंय म्हणून आणि एखादा रूम बुक करा आणि इकडे या, नाहीतर मग तुमची बाईक तिथेच पार्किंग करायला सांगा आणि तुम्ही 2 किलोमीटर तुम्हाला इकडे चालत यायला सांगणार, त्यासाठी तेवढं तुम्ही करा. म्हणजे खूप असतं चालण्यासाठी, कमी नसतं म्हणजे पूर्ण आतमध्ये आहे म्हणजे. आणि बाईक आधी जर तुम्ही ट्रॅफिक मध्ये असाल ना तर ते सांगतात ती बाईक आतमध्ये जाते, मंदिरापर्यंत बाईक आहे, ते लोक आपल्याला आतमध्ये येऊ देत नाही. त्यासाठी असं करा, कारण जसं आम्ही केलेलं आहे आम्हाला पण ते सोडत नव्हते. मग आम्ही सांगितलं की आम्ही एका हॉटेलमध्ये आम्ही कॉन्टॅक्ट केलेला, त्यांचा नंबर लागत नव्हता. मग त्यांना बोललो तुम्हीच कॉल करा, मग तेव्हा त्यांनी आम्हाला आतमध्ये सोडलं. असं आम्ही आतमध्ये आलो, नाही तर आमची फजिती झाली असती. पूर्ण आम्ही फसलो होतो माहितीये. अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे. हर हर महादेव. मित्रांनो, तुम्ही जर कधी श्रावणाच्या वेळेस इकडे आलात तर जसं सांगितलं आणि रूम तर इकडे खूप सारे अवेलेबल आहे, पण तुम्ही आधी जर बुकिंग केलं ना तुम्ही तुम्हाला कमी खर्चामध्ये मिळून जाईल. आणि नंतर जर तुम्ही इथे येऊन बुक केलात ना तर खूप मोठा म्हणजे फटका बसेल, कारण इकडे नंतर एवढा रेट आहे ना खूपच. आता आम्ही तिघांनी मिळून केलाय, आम्ही तिघांची पण फॅमिली आहे, सगळे आम्ही नवरा बायको आहोत तिघं पण, आणि आम्ही ऍडजस्ट केला तिघांनी रूम. आणि मस्त वाटलं म्हणजे त्यांच्यासोबत पण आम्हाला, आणि त्यांना पण बरं वाटलं, कारण सगळ्यांचे आमचे पैसे पण वाचले आणि दर्शन पण आम्ही आता एकत्र केलं. सगळेजण इकडे फोटो शूट करत आहे. चला मित्रांनो, आता आम्ही निघालेलो आहोत आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि नक्की शेअर करा, आणि चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून बाजूचं बेल बटन दाबा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. भेटूया पुन्हा अशाच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा, स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके टाटा, बाय बाय. हर हर महादेव.